स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये। इथे आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत। इथे मी स्वच्छ भाजी धुवून घेतली, पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आणि त्याच्यामध्ये भाजी शिजायला घेतली। एका साईडला तोपर्यंत शेंगदाणे बारीक करून घेतले। लाईट जाळत होती म्हणून मी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे बारीक केले। आता आपण भाजी शिजली का बघूया। आणि तुम्हाला सांगायला विसरले, लाईट गेल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं सांगायला विसरले, तर मीठ टाकून शिजवून घ्यायची चांगली। आता भाजी छान शिजल्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आपण तेल टाकून कांदा फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्येच आपण आपल्या गरजेनुसार आवडीनुसार तिखट कसं पाहिजे कमी जास्त तशा मिरच्या टाकायच्या। ते चांगलं फ्राय होतं तर साईडला कांदा करून आपण त्याच्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकायचे। ते छान परतून घ्यायचं आणि भाजी आपण छान पिळून झाली की इकडे तोपर्यंत थोडंसं मीठ टाकायचं, कारण ऑलरेडी मीठ आपण भाजीमध्ये टाकलेलं होतं। आणि आता भाजी टाकून घेऊया त्या कांद्यामध्ये वगैरे। हे छान परतून झालं की किसलेलं खोबरं टाकायचं आणि एक 3 मिनिटासाठी झाकून लावून ठेवून द्यायचं। आणि तयार आहे आपली गरमागरम शेवग्याच्या पानांची भाजी